शिस्तीमध्ये उतरतो तो बघा, एक एक पाऊल कसं जपून टाकतोय बघा. नमस्कार मित्रांनो, आज चांगला असा भव्य दिव्य मैदान आहे. आपले जयराम शेठ भोईर यांच्या माध्यमातून आजचा मैदान संपन्न होतं आहे. आणि आजच्या मैदानामध्ये कोणकोणते धंदे दाखल झाले ते आपण बघूया. आणि बरेचसेच गाडा मालक बघा इथं फाटी दाखवण्यासाठी बैलांना घेऊन आलेत आणि स्वतः पण पाहणी करतात कुठेतरी आजचा मैदान कसा व्हायचा, तर त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न असतील. तर बघूया चला कोणकोणते धंदे आलेत. आणि आपले सर्व सुट्टी मेकरसुद्धा झाले, केशवदादा झाले, संदीपदादा झाले, निलेश दादा आणि भरपूर सारे सुट्टी मेकरसुद्धा आजच्या मैदानामध्ये तुम्हाला बिंजोरचे पाहायला मिळतील. आणि पुढचं काही नियोजन असेल तर बघूया. चला, धन्यवाद. आज पुन्हा तुम्ही बघू शकता मित्रांनो, ओपनच्या मैदानामध्ये आदत खोंड पलताना नक्कीच आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक परिशेठ भंडारी यांचा वरदान आणि पिल्ल्या दोघं दाखल आहेत. आजसुद्धा एक चांगले लढत देताना आपल्याला दिसतील. प्रत्येक मैदाना मुंबईला जी पण काही मैदानं झाली ओपन किंवा आदत किंवा दुसऱ्याची, प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला परिशेठ भंडारी यांची ही खोंड म्हणजे वासरं नक्कीच पलताना दिसतात. आणि चांगल्यापैकी गटसुद्धा असतं, त्यांचा सेमी पण असते, मागे गुलाल पण झाले त्यांचे. तर आज ते सुद्धा दाखल झालेले आहे या शहापूर महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये. गांधारी कल्याणकरांचा तुम्ही नवीन खरेदी बघू शकता. थैमानसुद्धा आजच्या या शहापूर महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये दाखल आहे. तो सुद्धा आपल्याला चांगलासा पलताना दिसेल. तर पोचला आहे, वासरू चांगला पलतो आहे. आता या सीझनला बघा चांगली चांगली मैदानसुद्धा केलेत त्यांनी. आणि नवीन खरेदी आहे कुठेतरी, आज त्याला एक आपलं नावसुद्धा या मैदानामध्ये उमटवायचं आहे. तर त्याला आजच्या मैदानासाठी आपण शुभेच्छा देऊया. चला, पनवेल मोहपालीकरांचा तुम्ही बघू शकता. बाब्या डॉनसुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहे. आणि कितव्या गटामध्ये आपल्याला आपल्या थोड्या टायमामध्ये माहीत पडेल तो पलताना दिसेल. त्यावेळेला त्याच्या आधी पण तुम्ही बघू शकता त्या अंगावर गटाचे निशाण आहेत. म्हणजे चांगल्यापैकी 3 फेऱ्याचे मैदान असेल ना, तिथं तुम्हाला चांगली कामगिरी करताना दिसतं. एकविरीच्या मैदानामध्ये बघा क्वार्टरचा गुलालसुद्धा त्याचा झालेला आहे. आणि आज त्याच्यानंतर आजचा मैदानसुद्धा करतात ते. तर चला, आज आपण बाब्याला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊ. आणि अजून एक चांगला असा वासरू तुम्ही बघू शकता. पनवेल पालिकरांचा राजासुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे. त्याला पण आपण शुभेच्छा देऊ. मैदानाची शोभा तुम्ही बघू शकता. मुंबईचा ब्लॅक टायगर आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बादल. आणि कुठेतरी तुम्ही आज जो मैदानामध्ये तुम्ही पोस्टर बघतात, बॅनर बघतात, त्या बॅनरवर बादलचा सुद्धा फोटो आहे. चांगला असा सत्कार सन्मानसुद्धा बादलचा करणार आहेत आयोजक जयराम शेठ भोईर. आणि तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. अजून इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, बादल दाखवला. अजून एक बादल आहे, पनवेल पालिकरांचा बादलसुद्धा आजच्या मैदानामध्ये पोहोचला आहे. आणि बघूया कितव्या गटामध्ये पलतं आहे. त्याला आपण आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊ गुलालासाठी. बघू शकता गाडा मालक पोहोचले. सर्व नामांकित गाडा मालक तुम्हाला आजच्या या शहापूर केसरी मैदानामध्ये आपापली बैला घेऊन आलेत. आणि ते चांगल्या चांगल्या गटामध्ये पलताना दिसून आहे. भिवंडी असो किंवा आपला पनवेल असो किंवा अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, सर्व परिसरामधली बैला आपल्याला या आजच्या मैदानामध्ये शहापूर केसरी मैदानामध्ये पलताना दिसू शकतात. इकडे कासने भिवंडीकरांचा कन्हैयासुद्धा बघा आलं आहे, माती घेत आहे. म्हणजे कुठेतरी दाखवतो तो की आज मी पण तयार आहे. आणि चांगला असा कितव्या गटामध्ये पळणार आहे? 8व्या गटामध्ये. बघा 8व्या गटामध्ये चांगली गाडी पळणार आहे. पहिरा कोण असेल आपण नाही विचारू, कारण ज्या वेळेला गाडी पळेल त्यावेळेला बघूया. त्यालासुद्धा आजच्या मैदानासाठी आपण शुभेच्छा देऊ. चला, बाबा पण त्यांचे बसलेले बघा. भव्य दिव्य असं मैदान आहे मित्रांनो आजचा. आणि बघा मैदान रस्त्याच्या कडेला आहे. फक्त मला वाटतं ज्या पुढं पळून येतील ना गाड्या, बघा माझ्याकडून एक मेसेज असेल तुम्हाला, मी पुढे जाऊन दाखवतो. चला, खूप साऱ्या गाड्या पोचतात इथं तुम्ही बघू शकतात. आल्यात दादाचा. अजून जसं असं गट या होतात त्याच्यानंतर आपल्याला पलताना दिसती सारी बैला. आणि येलच बैला आल्यात बघा आजच्या मैदानामध्ये. इकडं बघा मैदानाची पाहणी करायला सर्व गाडा मालक पोहोचल्यात. अक्षयदादा आहेत, शुभम आहे, संदीप डोणे आहेत आणि सर्व गाडा मालक. कारण कुठेतरी आज हा मैदान होतं ना, कुठेतरी सर्व आपल्या बैलांना कसं पलता येईल किंवा काय त्यांना पुढचा प्रवास करता येईल ते सर्व काही चेक करतात. आणि मैदान पण थोडा चढणीचा रान आहे. तिथं आता ती मुलं चालले, तिथं चढणीचा रान आहे, इथं उत्तर आहे. आता मी उभा इथं हे बघ खालून दाखवले तुम्हाला. बघा असं मैदान आहे, फाटी दाखवायला. आणि गाडा मालक बैला पण घेऊन आले आणि गाडा मालक पण इथं पोहोचतात. समोर बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक सोमनाथ शेठ पाटील पोहोचलेत मैदानाची पाहणी करण्यासाठी. तर आपण विचारूया आजच्या मैदानामध्ये नक्की काय त्यांना असं म्हणजे घडून आले किंवा दिसून आले, तर ते आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील. काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? आजच्या मैदानात आता वरपासून खालपर्यंत फाटी चेक करत आलो, पण फाटी चढ उतार आहे. आणि प्लस फाटी पण खूप शॉर्ट आहे. आणि फाटी शॉर्ट असली तरी चालेल, पण पुढे जी आवरायला जागा आहे ती एकदम म्हणजे धोकादायक आहे. कारण गाड्या ज्या लांबच्या पल्ल्याच्या गाड्या पळतात ते पुढे गेल्यानंतर पूर्ण खड्डा आहे आणि पूर्ण खडक आहे. त्याच्यामुळं शक्यता म्हणजे कोणत्या बैलाला दुखापत वगैरे होईल
की नाही होणार याची शक्यता आपण सांगू शकत नाही. शक्यता वर्तवावीच लागेल, कारण खूपच म्हणजे पुढे एकदम हाय रिस्क बोलला तरी पण हाय रिस्कच आहे एकदम. बरोबर. पुढे जे पुढच्या पल्ल्या ज्या गाड्या पळतात ना त्या कुठे ना कुठे कोणत्या तरी बैलाला इजा 100% असं आणि वाटतं. अजून दुसरा एक पण मुद्दा आहे, तो रस्ता आहे, चालू रस्ता, खूप मोठ्या मोठ्या गाड्या चालू आहेत. मला वाटतं तुम्ही एक जे तुमचे काही पुढे पकडणारी लोक आहेत म्हणजे कुठल्याही बैलाचे असतील त्यांना एक मेसेज द्यावा की फाटीमध्ये खाली कमी लोक येऊन पुढे जास्त लोक थांबावं. हो, आता आम्ही येताना तेच बघितलं आणि आम्ही पण आमच्या मुलांना मेसेज दिलाय की खाली भले सोटायला आपण 4च जण थांबू, पण पुढे बैल आवरायला थांबा. कारण कसं आहे, हा रस्ता पूर्ण म्हणजे ते टोटली ट्रॅफिकचाच रस्ता वाटतो. कारण कंटिन्यू बघा तुम्ही गाड्या किती चालतायत, चालूच आहेत कंटिन्युअस. तर गाडी समजा पुढे गेली आणि आवरली नाही तर रस्त्यावर जाऊ शकते आणि अपघात होण्याचे चान्सेस पण असू शकतात. बरोबर. चला, पहिल्यांदा जयराम शेठ येतात, त्यांना पण पाहिजे तितकी माहिती नाही, त्यांना पण आपण शुभेच्छा देऊ. फक्त पुढच्या वेळेस जर तेव्हा नियोजन जर करतील तर जरा व्यवस्थित नियोजन करावं. कारण त्यांनी फाट्या ज्या बनवल्यात त्या पण फाट्या पण थोड्या अरुंदच वाटत आहेत आणि ज्या 5 नंबरच्या नंतर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर ज्या फाट्या आहेत त्या पण त्या फाट्यांची परिस्थिती एकदमच गंभीर वाटतं. बरोबर. आता आलाय का, कुठला कुठला बैल आलाय आपला? आता आपला प्रधान आहे, छावा आहे आणि सिकंदर आहे. चला, तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. धन्यवाद. तसं आता तुम्ही फाट्यांचं मला आता भरपूर सारी माहिती दिली. अजून काय काय म्हणजे तिथं आल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे कळून आलं की काय काय व्हायला पाहिजे बदल? येतानाच आम्ही लाईव्ह लॉट्स तर आम्ही तर नव्हतो बघायला, समजा रात्री बघितले, पण नियमावली जेव्हा बघत होतो तर पहिल्यांदाच प्रफुल्लने नियमावली वाचली. तर त्याच्यामध्ये जे 10 बक्षिसं होती, पहिलं 3 लाख रुपये आणि शेवटचं काहीतरी बक्षीस होतं, तर त्याच्यामधली त्यांनी 5 बक्षिसं डायरेक्ट कमी केल्यात आणि 5च बक्षिसं ठेवलेत. आणि एवढं मोठ्या मैदानाचं आयोजन करतायत तर कमीत कमी 7 ते 8 जरी बैलगाडा मालक गुलालात राहिले पाहिजे. एवढंच मी तुमच्या माध्यमातून आयोजन कमिटीला एक मेसेज देऊ इच्छितो की त्यांनी काहीतरी याच्यावर फेरविचार करावा आणि जे 5च्या ऐवजी त्यांनी 7 किंवा 8 तरी बक्षिसं ठेवावे. म्हणजे कसे 5 जे गाडा मालक आहेत गुलालात राहणारे, त्याच्याऐवजी आणखी 2 ते 3 गाडा मालक गुलालात राहतील. त्यांनी काहीतरी विचार करून फेरबदल करावा बक्षिसामध्ये. बरोबर. म्हणजे आजच्या चालू दिवसामध्ये हा, चालू दिवसामध्ये जोपर्यंत सेमी होतात ते सेमीपर्यंत ते बदल घडवू शकतात ना काहीतरी. कारण एवढं मोठं त्यांनी नियोजन केलंय तर त्यांनी 5-50 हजाराकडे बघू नये. फक्त कसं काय आणखी 2-3 गाडा मालकांच्या माथ्याला गुलाल लागेल एवढीच आपली अपेक्षा आहे, बाकी दुसरं काय नाही. चालेल. बघा, पालेगावचा बादल पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बादलचं नियोजन करणार आणि छोटा गाडा मालक वीर देसाई पण आहे. शहापूर केसरीमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत असेल. कसं वाटलं मैदान, काय बोला? मैदान तर चांगलं आहे आणि त्यांचा पहिलाच वर्ष आहे, चांगलं आयोजन केलं आहे. फक्त पुढं कारण आमचीच गाडी, कारण बादलचा अनुभव आहे, थांबायला लय लांब जातो कारण आम्हाला पुढं थांबायला लागेल. पुढं रस्ता आहे, हायवे आहे, तेच जरा एक चुकीची गोष्ट मग तुमच्या माध्यमातून बरेचसे गाडा मालक जे धावणारे गाड्या आहेत पुढे किंवा प्रत्येकानेच म्हणजे तुम्ही काय मेसेज देणार, म्हणजे खाली कमी मुलं राहून पुढे जास्त राहावं का? नाही, प्रत्येकाने आपली पोरं खाली 2-4 जण ठेवून पुढं थांबवायला गाडी थांबवलीच पाहिजे. कारण पुढं हायवे रस्ता आहे, गाड्या भरपूर चालतात, त्याची प्रत्येक गाडा मालकांनी काळजी घेतली पाहिजे. बरोबर. चला, बघा मैदान चांगलं आहे, आपण मैदानाला नाव ठेवू. कारण कुठंतरी पहिल्यांदा जे आयोजक आहेत जयराम शेठ भोईर यांना अनुभव म्हणजे बैलगाड्याचा किती आहे तो आपल्याला माहिती, पण त्यांनी एक शेतकऱ्याचा विचार म्हणून हा मैदान घेतला आहे. तर चला, आपण आजच्या दिवसामध्ये बघा बरेचसे गाडा मला किती फाटी दाखवण्यासाठी पोहोचतात. भाऊ, कुठली बैला? पालघरची का? नाव काय आहे? ठाकूर. आणि तो? चला, तुम्हाला शुभेच्छा. गटाला फेरा काढता का? आला का गट पलायला? बघा, पहिला 1 ते 5वा गट चाललाय पलायला आणि आपल्याला थोड्या टायमामध्ये माहिती मिळेल. आणि मैदानाच्या विषयी तुम्हाला सांगतो, थोडंसं मैदान खालीवर आहे, पण चला आता बघूया. आता पोचले सर्व गाडा मालक तर नक्की तिथं काय ना काही करण्याचा प्रयत्न करते. बरीचशीच बैला मैदानामध्ये फाटी दाखवण्यासाठी येतात. बघा तुम्ही, आपले संतोष शेठ वरचे ओलेकरांचा पाखरेसुद्धा या मैदानामध्ये फाटी दाखवण्यासाठी आला आहे आणि चांगलं नियोजन आहे त्याचा. पहिला आपल्याला माहिती नाही कोण आहे, पण जो पण असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करू. त्याचं नाव काय त्याचं? अर्जुन. बघा, अर्जुन पण आले. बघा, बरीचशीच लोक बोलत होती की पुढं पळून आल्यानंतर हा घर आहे, तर तुम्ही बघू शकता बॅरिकेड लावलंय. कुठल्याही प्रकारचा काही बैल आहे तो त्या साईडला गाडी जाणार नाही आणि बॅरिकेशनमुळे सेफ्टी आहे. या घराला कुठली गाडी धडकणार नाही याची शाश्वती केलेली आहे आयोजकांनी आणि बॅरिकेशनचा पूर्ण बंदोबस्त केला आहे. बघा, रजनी आज शहापूरला सुद्धा पोचली. कधी आले? 7:30 आली. कोणा सोबत आले? आज पूर्ण दिवस इथंच. माहित नाही काय करतो दिवसभर.
स्वर्गीय किशोरानंद पाटील यांची संपूर्ण धावण तुम्हाला आजच्या मैदानात पाहायला दिसेल, पलताना दिसेल. इकडे या साईडला आहे छोटा शंभू, त्यानंतर गुरु आणि अजून एक नवीन त्यांच्या धावणीला बैल दिसतो तो म्हणजे बाब्या मारतंय. आणि इकडे या साईडला बघा चेंडू आणि हिंद केसरी, ज्यांनी हिंद केसरी नाव आपल्या बोनिवली गावामध्ये आणला असा रामाशेठ. कलर बघा किती बदलली रामाशेठची. सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल रामाला कालपाट कलरचा होता, पण कुठेतरी आता कलर बदलली आणि आता असं दिसतंय. तर रामाशेठ पण आजच्या मैदानामध्ये पोहोचला आहे. नक्कीच आपण या पूर्ण धावणीसाठी शुभेच्छा देऊ. एखादा जोड कुठला तरी फायनलला गुलालामध्ये राहावा. इकडे या साईडला बघा मस्त असं जोड तुम्हाला मैदानामध्ये आजच्या पलताना दिसेल, पैऱ्यामध्ये किंवा वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये. शहापूर शेंद्रेकरांचा बागड, शेंद्रूकरांचा बागड आणि लंपी हे दोघं पोचल्यात. आणि चांगलं असं नियोजन पण असेल त्यांचा. तर मथुरच्या गटाला आहे का? 2 नंबर गटाला आहे. मथुरच्या गटाला झुपतं गाडी. मथुरच्या गटात 2 नंबर गटाला. आणि कोण हीच गाडी पाहिली घरचीच गाडी पळणार. बघा मित्रांनो, महाराष्ट्राचा लाडका म्हणजे मुंबईचा कालीज मथुरच्या गटामध्ये ही गाडी तुम्हाला पलताना दिसेल. आणि चला तुम्हाला शुभेच्छा देऊ. नाग 6व्या गटाला आहे. 6व्या पाटील आहे. 6व्या पाटील 6व्या पाटील 5व्या गटाला मथुर आहे. 4 नंबर 6व्या गटाला आहे. एक गाडी फक्त आहे. बरोबर. चला तुम्हाला शुभेच्छा. बघा गोरगरिबाच्या धावणीचा शेरा आज मुंबईला अखंड मुंबईला नाव केलं शेराने. आणि 3 फेऱ्याची मैदानं पण करतात. पण कुठेतरी आजूबाजू यश नाही मिळालं, अपयश येते, पण प्रयत्न चालू आहेत. काय बरं आज पण आले शहापूर केसरी मैदानात? हो, शहापूर केसरी मैदानात आलंय. मला नवीन एरियामध्ये जायचं असं ठरवलेलं आहे. बरोबर. आता तिथून इथे यायला किती वेळ लागला? काय एक 1.25 तास लागला असेल. 1.25 तास. 1-1.5 तास पकडून चाला. बरेचशी 3 फेऱ्याची मैदानं केली. मला वाटतं कर्जत केसरी आता 2-3 मैदान झाली. प्रत्येक मैदानामध्ये हो, पण आता जिद्दीनं सोडत. जवळपास 3-4 मैदानं झाली. प्रत्येक मैदानाला 2 नंबर किंवा 2 वेळा 2 नंबर गाडी उतरली आणि 2 वेळा 3 नंबरला गाडी उतरली. पण अजून काही गट पास वगैरे झाला नाही, पण प्रयत्न चालू आहे आपला. प्रयत्न चालू आहेत. जसं बिंजोरला नाव केलं तसं आता 3 फेऱ्याच्या मध्ये पण नाव करावं. हा, बिनजोडला नाव केलंय तसं 3 फेऱ्यात कुठं नाही कुठं यश मिळेल असा भरोसा हा. बरोबर. आज चांगलं नियोजन केलंय का? चांगलं नियोजन आहे आजचं. चला आपण पैरांना विचारू मित्रांनो. आणि शेराला आणि त्यांचे मालक आहेत बघा, गोरगरिबाचं नाव पण या क्षेत्रामध्ये व्हावं असं त्यांची पण इच्छा आहे. आणि त्याला शुभेच्छा देऊ आणि चांगला असा गट काढू द्या. भले पुढचा आपण नंतर बघू, मग गट काढला तरी त्यांच्यासाठी समाधान आहे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. इकडे बघा पुढं आल्यानंतर इकडे निकाल आहे. आणि निकालापासून मला वाटतं तेवढंच पाठी असेल, 800 ते 1000 फूट पुढं असेल. इकडे बांबू लावलेत बघा. तर गाडा मालकांना माझी एक विनंती म्हणून हा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आपापल्या नंदींची काळजी घ्या, कारण इथं त्यांना लोखंड हे बघा तारा पण आहेत त्यांना. इकडे बघा. तर अशा प्रकारे इकडे पुढं सुट्टीला कमी लोक राहा आणि पुढं पकडायला गाड्या. आणि तिकडे रोड पण बघा, रस्ता इकडे बघा, रस्ता पण, कारण मोठ्या गाड्या ज्या धावणाऱ्या गाड्या आहेत त्या नक्कीच पुढे धावून येऊनशा. रस्ता पण रोड चालूच आहे, कारण मोठ्या मोठ्या लोडिंगच्या गाड्या चालू आहेत. आणि इकडे या साईडला ते दादा चालले तिकडे बघा, दगडांचा एक मोठा या आहे. तर अशा प्रकारे आहे. म्हणजे दाखवतं का, म्हणजे आपल्याला आयोजकांना नाव नाही ठेवायचं, पण आजच्या दिवसामध्ये मैदान होतं ना, तर ते दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे असा आहे की तुम्ही आज जे पण कोणी इथं मैदानामध्ये पोहोचले असाल ना बैलांच्या सोबत, तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल की तुम्ही तिथं निकालावर कोणी जास्त थांबू नका. तुम्ही डायरेक्ट इकडं पुढे येऊन असा 500-600 फुटाच्या पुढंवर 2-2, 4-4 माणसं उभी ठेवा, म्हणजे तुमची तुम्हाला गाडी पकडता येईल आणि बैलांना कुठल्या प्रकारचा काही इजा नको व्हायला. बस हीच विनंती राहील. तर अशा प्रकारे थोडीशी माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बऱ्याचशाच गाडा मालकाने आपल्याला भावना मांडल्यात की कसं मैदान आहे आणि पुढं काय होऊ शकतंय, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो. तर चला मैदानाला शुभेच्छा देऊ. आणि आपला सर्वांचा लाडका देव म्हणजे भोलेनाथ, म्हणजे ज्याचा नंदी आज इथे पळणार आहे, तर महादेव वगैरे प्रार्थना करू की आजच्या मैदानामध्ये कुठल्याही म्हणजे एकाही बैलाला किंवा एकाही नंदीला काही दुखापत नको व्हावा. बस हीच विनंती करू आणि प्रार्थना करू. धन्यवाद. चला.